काय म्हणतोय कौस्तुभ? तू त्याच्या ऑफिसला गेली होतीस? काय विचारतोय मी अनु? त्याच्या ऑफिसला गेली होतीस का? हो गेले होते मी. म्हणून मला याचा डाव समजला. कसला डाव वहिनी? अहो काय बोलताय तुम्ही? तू गप्प बसा. तुझ्या भोळ्या चेहऱ्यावर फसणार नाहीये मी. दादा, अहो मला ह्याच्यावर आधीपासूनच संशय होता. जसं ह्यांनी त्या नेहाला मॅनेज केलं तसं तुम्ही तिथे जाताय हे त्याला समजल्यावर तो सगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करेल हे मला माहिती होतं आणि तसंच घडलं. तुम्ही तिथे जाताय हे त्याला कसं समजलं मला माहित नाही, पण तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्याची व्यवस्थित सोय केली होती यांनी. तुला म्हणालो होतो ना, तो रेवतीचा भाऊ आरामात मूर्ख बनेल. तुझं ऑफिस बघूनच गार पडणार आहे तो. लग्न करणार आहेस ना तिच्या बरोबर? मी ना रेवतीशी लग्न करीन, मस्त मजा मारीन आणि कंटाळा आला की तिचे सगळे पैसे सगळे दागिने घेऊन बाय. खोटे. हे सगळं खोटं आहे, साफ खोटं आहे सगळं. आई खोटं बोलत नाहीये. मी सुद्धा गेले होते आईसोबत. तुम्ही दोघी माय लेकी आमच्या मागे असे उद्योग करता? तुम्हा दोघींना ना घरात कोंडून ठेवलं पाहिजे. आई असं का बोलताय तुम्ही? उद्या पस्तावण्यापेक्षा आज व्यवस्थित चौकशी व्हायला हवी एवढाच हेतू होता माझा. तुझा हेतू स्पष्ट आहे वहिनी. तुला ना माझं लग्नच होऊ द्यायचं नाहीये. तू जितका दुश्वास करतेस ना माझा कर, पण एवढं लक्षात ठेव की तुझं कधीच चांगलं होणार नाही. छान हुशार तर तू आहेसच आणि चुकून चोर पकडल्यापासून स्वतःला डिटेक्टिव्ह पण समजायला लागलीस. भाऊजींच्या पाळतीवर गेलीस तू. सीमा, उगीच काड्या घालू नकोस. अनुला रेवतीबद्दल काहीतरी वाटत असेल म्हणून काळजीपोटी गेली असेल ना ती. हा नसता शहाणपणा तुला करायलाच कोणी सांगितला होता? तुझा नाही का विश्वास माझ्यावर? तुमच्यावर विश्वास आहे अहो, पण या माणसावर नाही. हा माणूस एक खोटं झाकायला 1000 वेळा खोटं बोलू शकतो हे माहितीये मला. म्हणून गेले होते मी. कौस्तुभ, आता तुझं पितळ उघडं पडेल.
दादा दादा तू वहिनीच्या बोलण्याकडे